मटकीच्या उसळसाठी लागणारं साहित्य: कांदा, टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण अद्रकची पेस्ट, धने जिरे पूड, मोहरी, हळद, तिखट, इमली. हे आपण मटकी रात्रभर भिजवून ठेवली होती, त्याला आता छान कोंब आलेले आहे. सर्वात पहिले आपण कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे, कांदा परतवून घ्यायचा. यानंतर आपण 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकली 1 चमचा. आता ही सर्व फोडणी एकजीव करून घ्यायची, परतवून घ्यायची थोडी. धने जिरेपूड टाकलेली आहे. जिरेपूड 1 चमचा आणि 2 चमचे धनेपूड. त्याच्यानंतर आपण तिखट टाकणार आहे. 2 चमचे तिखट टाकले आहे आपण लहान चमच्यानी. हळद. आता हे सर्व परतवून घ्यायचं एकदा. त्याच्यानंतर बारीक चिरलेला टमाटर टाकणार आहे आपण. पुन्हा एकदा परतवून घेऊ हे सर्व काही. आता याला 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं कांद्याला आणि टमाटरला. त्याच्यानंतर आपण मटकी टाकणार आहे याच्यात, मोड आलेली. थोडीशी पहिले मटकी टाकायची फोडणीमध्ये आणि ती थोडी एकदा परतवून घ्यायची, म्हणजे आपली फोडणीही जळणार नाही. आणि आता आपण बाकी उरलेली मटकी टाकून घेऊया. आता पुन्हा एकदा हे सर्व काही एकजीव करून घ्यायचं, परतवून घ्यायचं. आता आपण मटकीच्या उसळीला एक वाफ घेण्यासाठी झाकण ठेवूया त्याच्यावर. बघा आता वाफ आलेली आहे. एका भांड्यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलं होतं मटकीच्या उसळीमध्ये टाकण्यासाठी. आता आपण मटकीच्या उसळीमध्ये पाणी टाकूया. आवश्यकतेनुसार टाकायचं, जसं आपल्याला कोणाला कोरडी पाहिजे असते उसळ, कोणाला पातळ पाहिजे असते. आता बघा आपण झाकण ठेवलं होतं 1-2 मिनटासाठी. आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 इमली टाकलेली आहे. एकजीव करून घेतलं आहे सर्व मिश्रण आपण. मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडं अजून टाकलं होतं गरम पाणी. गरम पाणीच टाकायचं नेहमी, थंड पाणी कधीच नाही टाकायचं, त्यांनी आपली मटकीची उसळची चव खराब होते. बघा आता आपण गूळ टाकलेला आहे याच्यात. मग एकजीव केलं आहे सर्व मिश्रण. झाकण ठेवून 10 मिनटं शिजू द्यायची आपली मटकीची उसळ. झाकण ठेवून पण शिजवू शकता तुम्ही. बघा आता आपली उसळ तयार झालेली आहे. आता कोथिंबीर टाकलं आहे आणि नंतर 2 चमचे मीठ टाकलं आहे मी. मीठ सर्वात शेवटी टाकते, कारण की जर मीठ आधी टाकलं मटकीच्या उसळमध्ये तर मटकी शिजत नाही. आता पुन्हा एकदा परतवून घ्यायचं सर्व काही. आता आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे.